नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्मार्ट लर्न एज्युकेशन या चॅनलमध्ये। तर आपण मागील व्हिडिओमध्ये मराठी व्याकरणातील वाक्यप्रचार आणि त्यांचा अर्थ हे पाहिलो आहोत। तर आज आपण वाक्यप्रचार यावर काही बहुपर्यायी प्रश्न आणि त्यांचे उत्तर पाहणार आहोत। चला तर मग सुरू करूयात। प्रश्न पहिला, नाक मोडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो? पर्याय आहे 1 नंबर अपमान होणे, 2 नंबर आहे कौतुक होणे, 3 नंबर आहे रागावणे आणि 4 नंबर आहे अडचणीत येणे। तर उत्तर आहे 1 नंबर अपमान होणे। 2 नंबरचा प्रश्न आहे, पाणी पाजणे याचा अर्थ काय होतो? पर्याय आहे 1 नंबर तहान भागवणे, 2 नंबर आहे अपमान करणे, 3 नंबर आहे पराभूत करणे आणि 4 नंबर आहे मदत करणे। तर उत्तर आहे 3 नंबर पराभूत करणे। 3 नंबरचा प्रश्न आहे, तोंड उघडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता? तर पर्याय आहेत 1 नंबर हसणे, 2 नंबर आहे बोलायला सुरुवात करणे, 3 नंबर आहे रडणे आणि 4 नंबर आहे ओरडणे। तर उत्तर आहे 2 नंबर बोलायला सुरुवात करणे। 4 नंबरचा प्रश्न आहे, धिंगाणा घालणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? तर पर्याय आहे 1 नंबर गोंधळ घालणे, 2 नंबर आहे खेळणे, 3 नंबर आहे मजा करणे आणि 4 नंबर आहे काम करणे। तर उत्तर आहे 1 नंबर गोंधळ घालणे। 5 नंबरचा प्रश्न आहे, डोक्याला हात लावून बसणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? तर पर्याय आहे 1 नंबर डोके दुखणे, 2 नंबर आहे पश्चाताप होणे, 3 नंबर आहे विचारात पडणे आणि 4 नंबर आहे डोक्याला त्रास देणे। तर उत्तर आहे 3 नंबर विचारात पडणे। 6 नंबरचा प्रश्न आहे, धूम ठोकणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? तर पर्याय आहे 1 नंबर खूप मारणे, 2 नंबर आहे पळत येणे, 3 नंबर आहे पळून जाणे आणि 4 नंबर आहे माघारी येणे। तर उत्तर आहे 3 नंबर पळून जाणे। 7 नंबरचा प्रश्न आहे, पाय मोकळे करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो? तर पर्याय आहेत 1 नंबर पाय लांबून बसणे, 2 नंबर आहे उभे राहणे, 3 नंबर आहे फिरायला जाणे आणि 4 नंबर आहे भटकणे। तर उत्तर आहे 3 नंबर फिरायला जाणे। 8 नंबरचा प्रश्न आहे, दर गगनाला भिडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो? तर पर्याय आहे खूप महाग होणे, 2 नंबर आहे खूप स्वस्त होणे, 3 नंबर आहे उंच उंच जाणे आणि 4 नंबर आहे खूप मोठे होणे। तर उत्तर आहे खूप महाग होणे। 9 नंबरचा प्रश्न आहे, कांगावा करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो? तर पर्याय आहे 1 नंबर आदळआपट करणे, 2 नंबर आहे गोंधळून जाणे, 3 नंबर आहे खरे बोलण्याचा आव आणणे आणि 4 नंबर आहे खोटे बोलणे। तर उत्तर आहे 3 नंबर खरे बोलण्याचा आव आणणे। 10 नंबरचा प्रश्न आहे, कीर्ती मिळवणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो? तर पर्याय आहेत 1 नंबर चीज होणे, 2 नंबर आहे नाव मिळवणे, 3 नंबर आहे शोभा होणे आणि 4 नंबर आहे गगनाला भिडणे। तर उत्तर आहे 2 नंबर नाव मिळवणे। 11 नंबरचा प्रश्न आहे, दुर्दैव ओढवणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो? तर पर्याय आहे 1 नंबर कपाळाला हात लावणे, 2 नंबर आहे केसाने गळा कापणे, 3 नंबर आहे प्राणकंठास येणे आणि 4 नंबर आहे कपाळ फुटणे। तर उत्तर आहे 4 नंबर कपाळ फुटणे। 12 नंबरचा प्रश्न आहे, हात टेकणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो? तर पर्याय आहे 1 नंबर हार मानणे,
2 नंबर आहे हात जोडणे, 3 नंबर आहे प्रार्थना करणे आणि 4 नंबर आहे आधार देणे. तर उत्तर आहे 1 नंबर हार मानणे. 13 नंबरचा प्रश्न आहे उंदीर सुई करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो? तर पर्याय आहे 1 नंबर कपडे शिवणे, 2 नंबर भांडण करणे, 3 नंबर कुरकुर करणे आणि 4 नंबर आहे चोरपणे वाटचाल करणे. तर उत्तर आहे 4 नंबर चोरपणे वाटचाल करणे. 14 नंबरचा प्रश्न आहे 5 बोटे तोंडात घालणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो? तर पर्याय आहे 1 नंबर पोट भरून खाणे, 2 नंबर आहे अचंबित होणे, 3 नंबर आहे त्रास देणे आणि 4 नंबर आहे घाई करणे. तर उत्तर आहे 2 नंबर अचंबित होणे. 15 नंबरचा प्रश्न आहे 4 कानाने ऐकणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो? तर पर्याय आहे 1 नंबर शांत ऐकणे, 2 नंबर लक्षपूर्वक ऐकणे, 3 नंबर कानात वाजणे, 4 नंबर जोरात ऐकणे. तर उत्तर आहे लक्षपूर्वक ऐकणे. तर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.